नमस्कार. या दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात पहिली बातमी साताऱ्याहून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात एक विधान केलंय. देवेंद्र फडणवीस म्हणतात की नायगावचं नामांतर हे सावित्रीबाईंच्या नावाने होईल. जे आमचे महनीय लोक आहेत, जे आमचे प्रेरणा स्रोत आहेत, यांचं उचित स्मारक असलंच पाहिजे. हे स्मारक एकीकडे त्यांच्या कार्याची आठवण तर आपल्याला देतच, पण त्यासोबत लढण्याची प्रेरणाही देतं. जेव्हा जेव्हा समाजामध्ये विषमता तयार करण्याचा प्रयत्न होईल, जेव्हा जेव्हा आमच्या स्त्रियांना, आमच्या मुलींना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळी या स्मारकातच क्रांतीची बीजं त्या ठिकाणी तयार होतील आणि समाजामध्ये हे करण्याची हिंमत देखील कोणी दाखवणार नाही. आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो. ज्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते अशी जी नावं आहेत, त्यातले एक प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं त्या ठिकाणी नाव आहे, की ज्यांनी समाजातली विषमता दूर करण्याकरता प्रचंड मोठं कार्य त्या ठिकाणी केलं. बाल हत्या प्रतिबंधक काम त्यांनी केलं. मुलींना मारून टाकलं जायचं, लहानपणीच त्यांची हत्या व्हायची, अशा मुलींना दत्तक घेण्याचं काम त्यांनी केलं. विधवेच्या मुलांना दत्तक घेण्याचं काम त्यांनी केलं. एक प्रकारे हे जे मातृत्व त्यांनी दिलं, त्यातून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली. मी आजच आपल्याला आश्वस्त करतो, या ग्रामसभेने जर असा निर्णय घेतला आणि जयाभाऊंनी तो निर्णय ग्रामविकास विभागाच्या तर्फे माझ्याकडे पाठवला, तर विना विलंब 1 मिनिटामध्ये आमचं मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं नायगावचं नाव सावित्रीबाईंच्या नावाने करण्याचा निर्णय आपण करू.